तुम्हाला माहित आहे तुमच्या 10वी बोर्डमध्ये जो आहे तो 3 टाईपचे पत्र आहे आणि 3 टाईप पैकी एक टाईप तर नेहमी दरवर्षी फिक्स प्रश्न आहे, तो म्हणजे अभिनंदन पत्र. कोणता करा किंवा नको करा, अभिनंदन पत्र तुम्हाला नक्की करायचं आहे, तो कन्फर्म प्रश्न आहे आणि सगळ्यात सोपी प्रश्न आहे तो म्हणजे अभिनंदन पत्र. तिन्ही पत्रांपेक्षा सगळ्यात सोपी प्रश्न. सगळ्यात आधी लिहायचं आहे तुम्हाला दिनांक. जी दिनांक दिली आहे ती दिनांक तिथे लिहून टाका सरळ सरळ. त्याच्यानंतर लिहायचं आहे प्रिय. प्रिय तुम्हाला जो तिथं नाव दिलंय, प्रिय समजा का काहीतरी धनेश, प्रिय काही पण जो नाव दिलाय तो तुम्हाला लिहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर द्यायचा आहे तिथं कॉमा. तिथं नंतर लिहायचा तुम्हाला आशीर्वाद. काय लिहायचं तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही मोठे आहे ते लहान असाल तर तिथं लिहायचं तुम्हाला आशीर्वाद. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पण आहे इथं महोदय वगैरे लिहायची काही गरज नाही, विषय लिहायची काही गरज नाही, काहीच नाही लिहायचं आहे. दिनांक, प्रिय, आशीर्वाद आणि आपला पूर्णच्या पूर्ण पोचाडून लिहून टाकायचा आहे. त्याच्यानंतर शेवटी काय लिहायचं आहे, शेवटी लिहायचं आहे तुम्हाला बघा तुझा भाऊ. जर तो भाऊ लागत असेल तर भाऊ, ताई लागत असेल तर ताई, तुझी ताई. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव म्हणजेच अबक, स्वतःचं नाव नाही लिहायचं आहे, अबक. त्याच्यानंतर तुमचा पत्ता 6 बाजार रस्ता किंवा काही पण जो दिला असेल तो, नाही तर हाच लर्न करून टाका 6 बाजार रस्ता. त्यानंतर लिहायचं आहे चंद्रपूर XXXXX. तिथं जर दिला असेल अहमदनगर, पुणे, नाशिक काही पण दिला असेल तो आणि त्याच्यानंतर XXX. आणि शेवट लिहायचा आहे तुम्हाला ईमेल. ईमेल मध्ये लिहायचं आहे abc@5x.com. हा लिहायचा आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुझा भाऊ नंतर जो आहे तो कॉमा द्यायचा आहे. एवढा हा फॉर्मॅट आहे तुमचा अभिनंदन पत्राचा. याच्यावर तुम्हाला हा जो आहे याच्यावर तुम्हाला 1 मार्क असतो, याच्यावर तुम्हाला 2 असतो आणि याच्यावर सरळ सरळ 3. म्हणजे टोटल जो आहे हा तुम्हाला 6 मार्काचा प्रश्न असतो. टोटल 6 मार्कचा प्रश्न असतो. तर हा कन्फर्म तुम्हाला करायचा आहे चांगल्या रीतीनं. कन्फर्म येणारा अभिनंदन पत्र आहे. विषय फक्त बदलू शकतात पण फॉर्मॅट हाच राहणार आहे, सगळ्या काही गोष्टी हाच राहणार आहे. हा चांगला लर्न करून घ्या, तुमचे 6 मार्क कुठेही जाणार नाही. तुम्हाला टोटल जे आहे ते 3च टाईपचे पत्र आहेत. 3 पैकी 2 पत्र विचारतात आणि त्याच्यापैकी पण एकच पत्र तुम्हाला लिहायला लागते. आज मी तुम्हाला दोन्ही पत्राचा फॉर्मॅट सांगून देतो, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. तो पत्र आहे आपला, एक आहे मागणी पत्र आणि दुसरा आहे विनंती पत्र. दोघांचा पण फॉर्मॅट जो आहे तो एकदम सेम टू सेम असते. सगळ्यात आधी इथं जो बघा हा अशा प्रकारचा तुमचा एक पेज असते. इथं सुरुवातीलाच या लाईनच्या बिलकुल सुरुवातीलाच एकदम काही जागा वगैरे सोडायची नाही. सर्वात आधी लिहायची आहे तुम्हाला दिनांक. जशी आजची दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2026. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, मागणी पत्रामध्ये जर जे डेट दिली आहे, एखादा पुस्तक जर मागवायचं असेल तर आजची डेट दिली आहे तर 3-4 दिवसा आधीची डेट टाकायची आहे तुम्हाला. म्हणजे मागणी करत आहोत आपण, मागणी करताना 3-4 दिवसा आधीच आपण मागणी करतो. जसा कोणत्या वृक्षाची मागणी करायची असेल तर वृक्ष जे आहे वृक्षाचा जो डेट दिली आहे त्याच्या 4 ते 5 दिवस किंवा 3 ते 4 दिवस आधीची डेट टाकायची आहे. म्हणजे समजा का 20 फेब्रुवारी आहे तर मी टाकलो इथं 17 फेब्रुवारी 2026. त्याच्यानंतर विनंती पत्रामध्ये जी डेट दिली आहे तीच डेट तुम्ही टाकू शकता. त्यानंतर प्रति लिहायचं, दिनांकच्या जस्ट खाली बिलकुल एका लाईन मध्ये आला पाहिजे. लिहायचं आहे प्रति. प्रति लिहिल्यावर द्यायचा आहे कॉमा. त्याच्यानंतर माननीय जो पण असेल, मुख्याध्यापक, व्यवस्थापक जो असेल तो आणि त्याच्याबद्दलची थोडीशी जे पण माहिती आहे ती. त्याच्यानंतर त्याचं गाव लिहायचं, चंद्रपूर, नागपूर जे पण असेल ते. आणि त्याचं लिहायचं पिनकोड. पिनकोड जर दिला असेल तर तो लिहायचा, नाही असेल तर XXXXXX 6 वेळा X लिहायचा आहे. त्याच्यानंतर लिहायचा ईमेल. ईमेल लिहिणं एकदमच इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लिहावंच लागेल. ईमेल कसा लिहायचा तर PQR@, इथं लिहायचे 5 वेळा X, 5 वेळा X @.com, @5 वेळा X.com. 5 वेळा का बरं तर जी मेल हे 5 शब्द येतात म्हणून 5 वेळा X आणि .com लिहायचा. ईमेल लिहायचं. त्यानंतर लिहायचा त्याचा विषय आणि विषय जो पण तुम्हाला दिला असेल तो तुम्हाला विषय लिहायचा आहे. एवढे लिहायचे तुम्हाला जे ते 2 मार्क मिळूनच जाणार कन्फर्म. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला महोदय. नेक्स्ट सुरुवात करायची विषयाच्या जस्ट खाली. आता सगळे जर पाहत असाल तर एका लाईन मध्ये इकडे तिकडे कुठंच नाही आणि महोदयच्या जस्ट खालीच बरोबर इथूनच तुम्हाला सुरुवात करायची. इथून सुरुवात नाही करायची. जो पण आपला पूर्णपणे जो आहे तो लिहून घ्यायचा की कशाबद्दलची माहिती आहे ती वगैरे सगळी माहिती लिहून झाल्यावर खालती जी आहे तुम्हाला काय लिहायचं आहे, खालती लिहायचे कडावे. खालती काय लिहायचं आहे कडावे. कडावेच्या खाली लिहायचं आपला नम्र. आपला नम्र कोण आहे तर अबक. जर नाव दिलं असेल तर नाव, नाही तर लिहायचं अबक. त्याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन, कोण आहे तो, कुठला आहे, काय त्याचं गाव वगैरे. त्याच्यानंतर लास्ट मध्ये लिहायचे त्याची ईमेल आयडी. ईमेल काय लिहायचा, जर दिला असेल तर ते लिहायचं, नाही तर abc@5 वेळा X.com. 5 वेळा X तुम्हाला लिहिणं एकदम आवश्यक आहे. आणि हा क्वेश्चन जो आहे टोटल 6 मार्कासाठी तुम्हाला विचारतो आणि याच्यामध्ये हा एवढा जो पार्ट आहे याचे असते 2 मार्क. हा जो एवढा पार्ट आहे याचे असते 1 मार्क आणि हा जो एवढा पार्ट लिहिता तुम्ही याचे असते 3 मार्क. अशा प्रकारे 2 + 1 3 आणि 3 + 3 टोटल असतात तुमचे 6 मार्क. तर हे 6 मार्क पैकी 6 पण मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे आणि हे 2 पत्रापैकी एक पत्र तुम्हाला कन्फर्म येणार आहे. मागणी पत्र किंवा विनंती पत्र तर चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्या बेस्ट फ्रेंड पर्यंत शेअर करून टाका आणि चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.